Hello, hello. This is the My Artifact episode number 1261. आजची तारीख आहे 1 मिनिट. Naukri.com वर जाऊ दे. प्रोफाईल स्क्रॉल डाऊन, स्क्रॉल सेव्ह, रेझ्युमे हेडलाईन सेव्ह, स्कॅन वॉज पेंडिंग, वेट फॉर मोमेंट. नेट तर सुरू पाहिजे. ओके, अपडेट रेझ्युमे, update not connect to internet. Why it is not connect to internet? It already connected to the internet. Why it won't? आता again. थोडा वेळ थांब. Let him handle it and then attach. Okay. पहिले आपण एक रेकॉर्ड करून घेऊ आणि देन आपण अटॅच करू. सो hello, this is the My Artifact episode number 1261. Right now we are at नागपूर, महाराष्ट्र. आजची तारीख आहे August 24, 2018. आता वाजले करीब रात्रीचे 9:30 झाले आहे. राईट नाव मी खूप जास्त जेवलो आहे. आय डोंट नो, जास्त नाही जेवलो आहे, बट इट वॉज लाईक टू मच जेवण इन व्हेरी लेस टाइम. म्हणजे आय वॉज लाईक मी म्हणजे सकाळी ऑफिसला गेलो 6 वाजता. त्याच्यानंतर 9 वाजता मी नाश्ता केला, थोडेसे पोहे. आय वॉज दॅट रिअली हंग्री. मला अति भूक लागली होती 12 वाजता. सो इट जस्ट लाईक शिवम सर म्हणे की पोहे समोसे घेऊन ये म्हणे. सो बाय दॅट टाइम मी जर समोसे आणायला जातो तर मग मला लंच करायला जाता येत नाही. वाय? कारण मी ऑलरेडी एक वेळ एंट्री केल्यानंतर दुसऱ्यांदा एंट्री तर नाही करता येईल ना. इट वॉज लाईक अ रिअली क्रिपी रूल आहे आमच्या ऑफिस मधल्या चिवत्यासारखे. सो मग मी समोसे घेतले, त्यांच्यासाठी पण घेतले आणि माझ्यासाठी मी 2 प्लेट थोडे एक्स्ट्रा घेतले. मला 3 वाजेपर्यंत राहावं लागेल, 3, 3:30, 4 वाजेपर्यंत. सो आय यूज टू डू अलाइव्ह. सो ही जस्ट लाईक मी थोडेसे 2 प्लेट स्वतः थोडे जास्तच घेतले. मग ऑफिसमध्ये गेलो, ते समोसे नाश्ता करत होते, समोसे खात होते. मी पण त्यांना समोसे खाल्ले. दॅट्स ओके. ऑफिस झालं, 4 वाजता घरी आलो. घरी नंतर पोट साफ केलं आणि देन मग मी 4-4:30 वाजता जेवलो. 4-4:30 वाजता जेवल्यानंतर मग मी टाइमपास केला, युट्यूब वगैरे बघितला. आणि देन मग आता 9 वाजता पुन्हा जेवण. सो इट इज लाईक करीब मी 5 वाजता जेवलो. सो 5 ते 9 म्हणजे जस्ट लाईक 4 घंट्याचा स्पॅन आहे. 4 घंट्यामध्ये पुन्हा दुसरं जेवण. डूड, इट जस्ट लाईक टू मच. आणि माझं वर्किंग काहीच नाही ना. इट वॉज लाईक फिजिकल थिंग इज नथिंग डूड. सो आणि एक प्रकारे माझी बायोलॉजिकल सायकल वॉज रिअली चेंज होत आहे. कधी रॅन्डमली, कधी उठणं, कधी खाणं, कधी झोपणं. इट्स लाईक खूप त्रास होऊन राहिला या सगळ्या गोष्टीचा. सकाळी प्रॉपर संडास साफ होत नाही. व्हाय? कारण सकाळी टाइमच भेटत नाही. आय वॉज इन द ऑफिस ऑन दॅट टाइम. पण जेव्हा संध्याकाळी शिफ्ट राहते तेव्हा इट जस्ट लाईक 11 वाजेपर्यंत झोपलं काय. सो मला थोडंसं माझ्या बॉडीला थोडंसं मेंटेन करावं लागेल. थँक गॉड टू वॉटर. मी पाणी खूप जास्त पिऊन राहिलो आहे. याच्यामुळे माझी डायजेस्टिव्ह सिस्टीम खूप चांगली होऊन राहिली असं मला वाटतंय. म्हणजे मी करीब एका डे मध्ये मी करीब 5-6 लिटर तर पाणी पिऊन राहिलो आहे. 5-6 लिटर, 10 लिटर तरी, 10 लिटर पर डे, प्रति दिवस पाणी पिऊन राहिलो आहे. सो 10 इज जस्ट लाईक रिअली लेस. कारण मी खूप जास्त आहे. माझ्या बॉटलमध्ये किती पाणी मावते? 1 लिटरची ते नाहीच आहे. जस्ट लाईक 1.5-2 लिटरची बॉटल असेल ती. सो आणि ते मी करीब 4-5 वेळा भरतोच. सो इट वॉज लाईक 4, 8, 10 लिटर वगैरे काउंट म्हणू शकते. ओके, ठीक आहे, 10 लिटर इज हॅड इनफ. 10 लिटर मी एव्हरीडे वगैरे पितो. आणि लघवीला पण खूप चांगलं जातो. जास्त काही पोट वगैरे खराब वगैरे राहत नाही माझं. एव्हरीथिंग इज गुड. डाएट पण प्रॉपरली आहे. पाणी मी खूप जास्त पितो. सो दॅट इज रिअली वेल्दी फॉर मी. सो या, पाणी पिणं खूप चांगलं आहे. कारण खरंच पाणी पिल्याने एक इंजिनला चालवण्यासाठी लुब्रिकेशन तर हवंच ना. नाही ती गोष्ट चालन कशी? आपण इंजिन मध्ये ऑइल टाकतोच ना,
व्हाय? कारण त्याच्या आतमध्ये गिअर मेकॅनिझम असते. गिअर मेकॅनिझम ते मेश करतात एकमेकाला. छोटा गिअर, मोठा गिअर, मोठा गिअर, छोटा गिअर. तर अशा वेळेस नाही का त्यांच्यामध्ये फ्रिक्शन खूप जास्त असते. आणि त्या फ्रिक्शन झाल्यानंतर तिथे हीट जनरेट होते. आणि हीट जनरेट झाल्यावर इट कुड बी डॅमेज फॉर गिअर. कारण हीट जनरेट झाल्यावर ते गिअरला त्रास होऊ लागतात. घर्षण झाल्यावर कसं गरम होते ना, सो ते गरम हीट झाली तर त्याच्यामुळे इंजिन गुड बी डॅमेज किंवा गिअर तुटू पण शकते. सो त्याच्यासाठी नाही का आपण ऑइल टाकतो इंजिन मध्ये. इंजिन ऑइल काय करते, हीट म्हणजे ते फ्रिक्शन झाल्यामुळे नाही का गरम तर होते या, बट ते एकाच वेळेस पूर्ण गरम होत नाही या. म्हणजे कसं ते गरम झालेलं ऑइल साईडला जाते, म्हणजे वरती लागते, आणि थंड ऑइल त्या गिअरला पुन्हा चिपकून जाते. इट जस्ट लाईक, म्हणजे हे तू एक फिनॉमिनॉन ऐकलाय का? म्हणजे गरम पाणी कसं वरती जाते आणि गरम पाणी कसं वरती जाते आणि थंड पाणी खाली राहते. व्हाय? कारण गरम पाण्याची डेन्सिटी वॉज खूप कमी असते, हलकं असते ना थंड पाण्यापेक्षा. तर त्याचप्रमाणे गरम ऑइल वॉज टू मच हे असतात, त्याची डेन्सिटी कमी असते, त्यामुळे ते वरती जाते आणि थंड ऑइल खाली लागते. आणि जे इंजिन आणि जे काही गिअर मेशिंगचे जे काही फिनॉमिनोज आहे, गिअर मेशिंगचे जे काही असेंब्ली लाईन आहे, असेंब्ली ती खाली असते इंजिनच्या खाली. म्हणजे इन द सेन्स ते गिअर बॉक्स आहे ना, गिअर बॉक्सच्या लिटल बिट थोडासा खाली. तो त्याच्यामुळे काय, त्याला नेहमी थंड ऑइल नेहमी भेटत असते, त्यामुळे त्याची नेहमी लुब्रिकेशन होत असते. आणि इट वॉज रिअली ग्रेट थिंग फॉर इट. आणि त्याच्यामुळेच नाही का, त्याच्यामुळेच तिथे चांगलं लुब्रिकेशन होते आणि ते तुटत नाही. म्हणजे त्यामुळेच ते इंजिन आपलं कसं प्रॉपरली चालतंय. त्याच्याचप्रमाणे आपली हे आहे डायजेस्टिव्ह सिस्टीम, याच्यामध्ये पण आपण खूप सारं जेवतो, हाकतो, पितो वगैरे, तर याला पण एक प्रकार प्रॉपर डायजेशनची गरज असते ना. तर हेच, मी पाणी पितो पितो लघवीला जातो, पाणी पितो लघवीला जातो, पाणी पितो लघवीला जातो. कारण माझं काही जास्त वर्किंग आहे नाही. सो या, आज मला बोलूशा वाटून नाही राहिलंय, बट राईट ना मला खूप फिरूशा वाटत आहे. सो आणि पोट इतकं जास्त भरलंय, खूपच जास्त यार, अति जास्त, नड्ड्यापर्यंत आलाय जेवण यार. स्टील अनइझी फील होऊन राहिलाय. मी जास्त आर्टिफॅक्ट एपिसोडला एक्सटेंड करत नाही यार, कारण इट्स नॉट गुड फॉर मी राईट नो. आय डझंट फील रिअली वेल, कारण मला राईट नो गाणे ऐकायचे आहे, त्यामुळे मी थोडं डिस्ट्रॅक्ट होईन आणि मी थोडं जास्त वेळ चालेल. सो या, आणि आय नीड टू बर्न माय कॅलरीज ऑल्सो, कारण मी अति जास्त एनर्जी झालाय माझ्या ह्याच्यामध्ये. ओके, सो भातच खायला हवं तर फालतूला पोळ्या खाल्ल्या. So this is it. This is the end. This is the My Artifact episode number 1260. अरे हे तर करून घ्या आपलं. वेट, अपडेट रेझ्युमे, सर्च SAW सर्च and अपडेट हागला का रे? रेझ्युमे अपडेट सक्सेसफुली, दॅट इज गुड. बॅक एव्हरीडे आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करायच्या वेळेसच मी रेझ्युमे अपडेट करतो, कारण दॅट इज गुड. या, राईट नाउ I'm रिअली टायर्ड तर नाही म्हणता येईल, बट right now feel really uneasy, so I need to quit. So this is my artifact episode number 1261. Right now we are at Nagpur, Maharashtra. Thank you.